राज्यातील शाळांसाठी आणि शिक्षकांसाठी 2025च्या संच मान्यतेबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. 2025ची संच मान्यता 31 जुलैच्या तारखेला धरण्याबाबत निर्णय झालेला असताना आता शिक्षण मंत्र्यांनी संच मान्यतेसंदर्भाने एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे. नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल. सविस्तर वृत्त पाहूयात. शिक्षण विभागाने संच मान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका राज्यभरातील अनेक शाळांना बसला असून राज्यातील 884 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून त्याचा फटका कोकणातील 99 शाळांनाही बसणार असण्याची कबुली शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली आहे. यावर उपाययोजना शोधण्यासाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या आमदारांबरोबर बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. राज्यात संच मान्यतेनुसार जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक आणि मुख्याध्यापकांची पदे निश्चित होतात. त्यानुसार 2024-25 या वर्षाच्या संच मान्यतेचे निकष शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत. पुणे विभागातील माध्यमिक शाळेतील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप शालार्थ ID मिळालेले नाहीत. अनुदानित माध्यमिक शाळांपैकी 884 शाळांना 2024-25च्या संच मान्यतेमध्ये एकाही शिक्षकाचे पद मंजूर करण्यात आलेले नाही, असे जयंत आजगावकर यांनी परिषदेच्या निदर्शनास आणून दिले. जमो अभ्यंकर, भाई जगताप, परिणय फुके, प्रवीण दरेकर, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला. शालांत परीक्षेत कित्येक वर्ष कोकणातील शाळांचा रिझल्ट पहिल्या श्रेणीचा लागत आहे. मात्र संच मान्यतेमुळे कोकणातील शाळांचे आणि मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सुमारे 99 शाळांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे संच मान्यतेत दुरुस्ती होणे आवश्यक आहे, अशी माहितीही निरंजन डावखरे यांनी दिली.